वेलकम टू माय चॅनल जय महाराष्ट्र. तर आज आहे 21 जून वटसावित्री. तर माझी ही पहिलीच वटसावित्री आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे यासाठी. पण दुःखी पण आहे कारण की मी बेलपारला आहे. जर मी गावी असती तर मला फार मजा आली असती. मी इकडे एकटीच आहे आणि पाहायला गेलं तर उडिया लोकांची जी वटसावित्री होती ती 6 जूनलाच झाली. पण जी महाराष्ट्रीयन लोकांची आहे ती 21ला आहे. तर माझी ही एकटीचीच असणार आहे. तर मी इथे सकाळी सकाळी आंघोळ करून आधी देवाची पूजा करून घेते आणि आता मी एक वटसावित्री कथा म्हणून एक पुस्तक मिळालं होतं मला हिंदीमध्ये. बाकी सगळे ओडियामध्ये होते. तर मी देवाची पहिले आरती करून नैवेद्य लावून स्वतःला हळद कुंकू लावून, कारण की हळद कुंकाचाच मान असतो. आज आणि इथे मी कथा वाचायला सुरुवात करते. त्या कथेमध्ये असं होतं की सावित्रीने हा व्रत कसा केला होता, तिच्या नवऱ्याची आयु कशी वाढली होती आणि तो व्रत कसा संपन्न झाला होता आणि पुढे तो कशा प्रकारे सगळ्यांना माहिती पडला, हे सगळं त्या कथेमध्ये होतं. आणि ती कथा वाचून मला फार फार आनंद झाला की आपण किती सौभाग्यशाली आहो की हा व्रत आपल्याला करायला मिळतो. म्हणजे खरं तर हा व्रत करणं एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात असं असतं की पहिला व्रत जो असतो ना वटसावित्रीचा, तो आम्हा बायकांसाठी खूप आनंदाचा क्षण असतो. पहिले कुठलेही सन्माना लग्नानंतर खूप आनंदाचे क्षण असतात. तर इथे मी फास्ट फॉरवर्ड केला आहे व्हिडिओ, कारण की व्हिडिओ लांब न झाला पाहिजे, त्यामुळे मी हे सगळं करत होते. आणि मागच्या व्हिडिओला मी साऊंड्स टाकलेले, त्यामुळे माझा कॉपीराईट झालेला. म्हणून मी ठरवलं की यावेळेस फक्त मी व्हॉइसच टाकेन, कारण की कुठलंही गाणं टाकलं तर माझे दोन्ही पण व्हिडिओ कॉपीराईट झाले. पुढे असं होऊ नये म्हणून आता मी त्याची काळजी घेईल. आणि इथे मी कथा वाचून घेते आणि कथा वाचल्यानंतर मग आपण रेडी होऊया. आणि रेडी झाल्यानंतर मग मी वटसावित्रीची पूजा करायला आमच्या इकडे सती मंदिर आहे. सती मंदिरच्या जवळच एक वटवृक्ष आहे. एका जागी 2 वटवृक्ष आहे. मी त्यांना कालच बघून आले होते. त्यांना छान चौतरा गेलेला आहे, जिथे आपण छान पूजा करू शकतो. आणि बघूया सगळ्यांचे रिॲक्शन कसे असतात, कारण की इकडल्या लोकांना महाराष्ट्रीयन कल्चर फारसं माहीत नाही आहे. आणि मी महाराष्ट्रीयन लूक घेणार आहे, नऊवारी माझ्या लग्नाची घालणार आहे. आपल्या पहिल्या वटसावित्रीमध्ये असं असतं की आपण एकतर नवीन काहीतरी वस्त्र घालतो किंवा आपल्या लग्नाचं वस्त्र घालतो. तर मी माझ्या लग्नाची, ज्याच्यात मी 7 फेरे घेतले होते, ती नऊवारी मी घालणार आहे. बघूया लोकांचं रिॲक्शन कसं असते मला बघून, किंवा काय मला पण थोडंसं वेगळं वाटणार, कारण की मी एकटेच जाणार तिथे पूजा करायला. माझ्यासोबत कुठल्या पण बाया नसणार, मला ओटी द्यायला पण बाया नसणार. तर मी विचार केला की मी घरी येऊ, माझ्या जे रेंटेड हाऊसमध्ये खाली जे बायका राहतात, मी त्यांना मग ओटी देईल. तर चला, तर मग आपण वटाची पूजा सुरुवात करू. इथे आम्ही दोघं मिळून पण आलो होतो वटपूजेला. तर मी आधी हळद कुंकू लावून वटाची पूजा करते आणि मग ओटी भरायला सुरुवात करते. तर इथे मी पंचामृत वगैरे टाकून सगळं स्वच्छ, थोडंसं दूध, दही, तूप, साखर असं पंचामृत बनवून, मग पाणी घालून, मग हळद कुंकू लावून आणि ओटी भरते. ओटी भरल्यानंतर एका साईडला आंबा पण ठेवते. आणि वस्त्र म्हणून जे आपण ते कापसाचं से वस्त्र बनवतो, ज्याला हळदी कुंकू लावतो आपण, ते पण मी वळाला अर्पण करते. आता मी ओटी भरायला चालू केली आहे. सगळे तिथे आजूबाजूला जितके पण शॉप्स होते, घर होतं एक बाजूला, तुम्हाला लागूनच घर दिसते कबुलीवालं, सगळेच मला बाहेर निघू बघत होते की ही काय विचित्र, काहीतरी वेगळंच घालून आली आहे. पण त्यांना हे माहीत नाही की हे महाराष्ट्राची शान आहे आणि महाराष्ट्रामध्ये नऊवारीला किती मान आहे. मी
की जो लूक घेतला आहे आज मी स्वतःच लूक केला आहे. मी ॲडिशनल कुठलीच कोणाचीच मदत घेतली नाही आहे, कारण की मला फारसं असं होत होतं की कसं कुठे जावं, काय करावं, नको काही एक्सटर्नल करायला. जेवढं आपल्याला येतं आपण तेवढंच करावं असं माझं आधीच ठरलेलं होतं. बॅकग्राऊंडला काहीही आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा, कारण की ऑब्व्हियसली मी सॉंग्स टाकू शकत नाही, कारण की माझा व्हिडिओ कॉपीराईट होतो आहे. त्यामुळे मला असं होतं आहे की माझा नाईलाज आहे, मला रेकॉर्डच करावा लागेल माझा व्हॉईस. आणि हे माझे ओटी भरल्याचे फोटो. हा थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये. आणि आता मी वळायला फेरा मारते. मी या वळाला 7 फेरे मारले होते, कारण की माझे मुनेशराव मला 7 जन्म पाहिजे, कारण की त्यांच्यासारखा जोडीदार मला खरंच भाग्य लागतं मिळायला. आणि मला ते लाभले. माझं आयुष्य सुखरूप आहे, आनंदी आहे. अजून कायच हवं असतं एका पत्नीला. म्हणून मला 7 जन्म मला हाच नवरा हवा. म्हणून मी माझं व्रत हे 7 फेरे घेऊन संपन्न करते. 7 फेरे घेताना खूप अडचणी येत होत्या मला, कारण की एक तर नऊवारी घालून आणि त्याच्या जे परांद्या असतात त्या फार लांब होत्या. त्याच्यामुळे नंतर आम्ही मंदिरात गेलो होतो, सती मंदिरात. तिथे गणेश मंदिरचं दर्शन घेतलं. मग आम्ही घरी आलो. परत घरी आल्यावर आम्ही काहीसे फोटोज काढले दोघांनी, थोडंसं एन्जॉयमेंट केलं. थोडंसं त्यांनी माझं कौतुक केलं, जे मला फार चांगलं वाटलं. तर लगेच आपण नंतर भेटूया अशाच व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या माझ्या व्हिडिओला. थँक्यू. जय महाराष्ट्र.